रसिको नमस्कार. या ग्लोबल साहित्य सफरीमध्ये मी आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आज आपला आहे 36वे पुष्प आणि मी आज बोलणार आहे जगप्रसिद्ध अमेरिकन लेखक अर्नेस्ट हेमिंग्वे याच्याबद्दल आणि त्याची ती फार गाजलेली जगप्रसिद्ध लोकप्रिय कादंबरी जी आहे फॉर हुम द बेल टोल्स या कादंबरीविषयी. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी आपल्या सर्वांना परत नम्र विनंती करतो की आमचं जे यूट्यूब चॅनल आहे ग्रंथालीचं, ग्रंथाली वॉच, त्यांना आपण सगळ्यांनी सबस्क्राईब करा. त्यातलं जे बेल आयकॉन असेल ते प्रेस करा, म्हणजे आमच्या कार्यक्रमाच्या सूचना आपल्याला नेहमी येत राहतील. दुसरी गोष्ट, ग्रंथाली आता एक्सवर देखील आहे. एक्स म्हणजे पूर्वीचं ट्विटर. @ग्रंथाली वॉच हे आमचं एक्सचं हँडल आहे, एक्सच्या भाषेत. जे कोणी आपण एक्सवर असाल त्यांनी आम्हाला फॉलो करावं आणि जे कोणी आपण एक्सवर नसाल त्यांनी आम्हाला फक्त फॉलो करण्यासाठी एक्स जॉईन करावं अशी मी आपल्याला नम्र विनंती करतो. तिसरी गोष्ट, हा माझा व्हिडिओ बघून आपल्याला जे काय वाटेल, आपल्या प्रतिक्रिया, आपले रिस्पॉन्सेस, हे जर का आपण आमच्या व्हिडिओच्या खाली लिहून कळवलं तर ते फार बरं होईल. कारण अशा तऱ्हेचा, अशा ज्या प्रतिक्रिया, असा रिस्पॉन्स हा फार जरुरीचा असतो. या व्हिडिओची मांडणी अशी आहे की पहिल्यांदा लेखकाबद्दल माहिती आहे, नंतर मी कथा सांगतो, कथेचा सारांश सांगतो आणि नंतर त्याचा रसास्वाद आहे हे आपण लक्षात घेतलं तर बरं होईल. 20व्या शतकातील एक जगप्रसिद्ध नोबेल पारितोषिक विजेता अर्नेस्ट हेमिंग्वे हा अमेरिकन कादंबरीकार आणि लघुकथा लेखक होता. पत्रकारितेत त्याचं विशेषतः युद्ध वार्ताहर म्हणून लक्षणीय योगदान आहे. त्याचा जन्म शिकागो शहराच्या पश्चिमेकडील ओक पार्क या श्रीमंती उपनगरात 21 जुलै 1899 रोजी झाला. त्याचे वडील क्लॅरेन्स एडमंड हे डॉक्टर होते. त्यांचा इतिहास आणि साहित्य या विषयांचा अभ्यास होता, तर मासेमारी आणि शिकार हे त्यांचे छंद होते. त्याची आई ग्रेस ही संगीतकार होती. हे दोघेही ग्रेसचे वडील अर्नेस्ट मिलर हॉल यांच्याकडेच राहत होते. अनेक मुलींच्या नंतर जन्मलेला पहिला मुलगा म्हणून हेमिंग्वेचं नाव अर्नेस्ट असं ठेवलं गेलं. ग्रेसला मात्र हा मुलगा व्हावा असं वाटत नव्हतं, म्हणून ती त्याला मुलींचे कपडे घालायची आणि त्याला अर्नेस्ट नाही असं संबोधायची. ती फार करारी आणि हुकूमत गाजवणारी स्त्री होती. कदाचित या सर्वांमुळे जरी ते दोघंही समाजात प्रतिष्ठित मानले जायचे, तरी अर्नेस्टला आपल्या आईविषयी विशेष प्रेम कधीच वाटलं नाही. या उलट तो लहान असल्यापासून उन्हाळ्यामध्ये वडिलांच्या बरोबर दूरदूरच्या रानात, जंगलात हिंडून शिकार करायला शिकत असे, तर निरनिराळ्या तलावात जाऊन मासेमारी करत असे. अशा तऱ्हेच्या वातावरणात वाढल्याने त्याच्यात एक साहसी वृत्ती निर्माण झाली. अर्नेस्टने 14 ते 18 वर्ष वयाच्या दरम्यान ओक पार्क आणि रिव्हर फॉरेस्ट हायस्कूल येथे शिक्षण घेतलं. या काळात त्यानं क्रीडा क्षेत्र असो, ऑर्केस्ट्रा असो, अभ्यास असो, इंग्लिश भाषा असो, शाळेची वृत्तपत्र असो, या सर्वात नुसताच भागच घेतला नाही, तर सर्वत्रच अग्रेसर राहण्याचा प्रयत्न केला. शालेय शिक्षणानंतर त्यानं अगदी 6 महिन्यांकरताच द कॅन्सास सिटी स्टार या वृत्तपत्रामध्ये एक अनुभवी पत्रकार किंवा वार्ताहर, म्हणजेच ज्याला आपण कब रिपोर्टर म्हणतो, म्हणून काम केलं. त्या वृत्तपत्राची काही मार्गदर्शक तत्व होती. म्हणजे कोणती? तर लिखाण संक्षिप्त पण स्पष्ट असलं पाहिजे, लहान वाक्यांचा वापर हवा, पहिले परिच्छेद नेहमीच लहान असावेत, भाषा जोशपूर्ण पाहिजे आणि ती नेहमीच सकारात्मक असली पाहिजे वगैरे. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि 20व्या शतकाच्या प्रारंभी
प्रचलित असलेल्या विस्तृत आणि अलंकारिक भाषेला छेद देणारी ही तत्व होती. आणि हीच तत्व नंतर हेमिंग्वेच्या लिखाणाची वैशिष्ट्य म्हणून पुढे आली. शालेय शिक्षणानंतर आणि वृत्तपत्रातील अल्पशा नोकरीनंतर अंगीभूत असलेल्या धाडसी वृत्तीमुळे हेमिंग्वेला महाविद्यालयीन शिक्षण घेण्याची इच्छा नव्हती. त्याऐवजी त्यावेळी चालू असलेल्या पहिल्या जागतिक महायुद्धात अमेरिकेच्या सैन्यातून भाग घेण्याचा त्याचा मानस होता. परंतु दृष्टीदोष आढळल्यामुळे त्याला नकार मिळाला. मग त्यानं इंटरनॅशनल रेड क्रॉस मार्फत ॲम्ब्युलन्सचा चालक म्हणून नोकरी पत्करली आणि मे 1918 मध्ये जर्मनांच्या बॉम्ब वर्षावाखाली सापडलेल्या पॅरिसमध्ये हजेरी लावली. नंतर लगेचच जूनमध्ये तो इटालियन आघाडीवर गेला आणि पहिल्याच दिवशी मिलानमध्ये झालेल्या एका कारखान्यातील स्फोटात छिन्न विच्छिन्न झालेल्या स्त्री कामगारांच्या शरीरांचे अवयव ढिगाऱ्यातून काढण्याचं काम त्याने केलं. पुढच्याच महिन्यात 8 जुलैला तोफांच्या माऱ्यात सापडून त्याच्या शरीरात जवळजवळ 200 बारीक बारीक लोखंडी तुकडे घुसून त्याच्या दोन्ही पायांना जबर जखमा झाल्या. पण तरीही तशाही परिस्थितीत त्यानं इटालियन सैनिकांना सुरक्षित स्थळी नेण्याचं अभूतपूर्व असं काम केलं. त्याबद्दल त्याला शासनातर्फे सन्मानित करण्यात आलं आणि यावेळी तो फक्त 18 वर्षांचा होता. हेमिंग्वे जबर जखमी झाल्यानंतर त्याला मिलानमधील हॉस्पिटलमध्ये म्हणजेच इस्पितळात दाखल करण्यात आलं. तिथे त्याच्यावर अनेक शस्त्रक्रिया करण्यात आल्या. नंतर दीर्घकालापर्यंत तिथे विश्रांती घेत असताना तेथील रेड क्रॉससाठी काम करत असलेल्या तो त्याच्यापेक्षा 7 वर्षांनी मोठ्या असलेल्या ॲग्नेस व्हॉन कोवस्की या नर्सच्या प्रेमात पडला. नोव्हेंबर 1918 मध्ये महायुद्ध संपल्यावर तो जानेवारी 1919 मध्ये अमेरिकेला परतला. ॲग्नेस आणि आपण लवकरच विवाहबद्ध होऊ अशी त्याला खात्री होती. पण झालं काय, त्यानंतर 2 महिन्यातच तिनं त्याला एक पत्र लिहिलं आणि आपण एका इटालियन अधिकाऱ्याबरोबर लग्न करणार असल्याचं कळवलं. हा नकार त्याच्या फारच जिव्हारी लागला. पुढील आयुष्यात आता मुलींचा नकार येण्यापूर्वीच आपण आपला नकार कळवायचा असं त्याने मनाशी ठरवून टाकलं. युद्धात झालेल्या जबर शारीरिक जखमा आणि विवाहास मिळालेल्या नकारामुळे झालेला अत्यंतिक मानसिक त्रास याच्यातून बाहेर पडण्यासाठी हेमिंग्वेनं 1 वर्ष आपल्या आईवडिलांच्या घरीच काढलं. नंतर परिस्थिती बरीचशी पूर्ववत झाल्यानंतर 1920च्या प्रारंभी त्यानं टोरंटोमध्ये एका स्त्रीच्या दिव्यांग मुलाची काळजी घेण्याची नोकरी पत्करली. तिथे त्याची टोरंटो स्टार विकलीच्या संपादकाशी गाठ पडली आणि त्या साप्ताहिकात लेख लिहिण्याचं काम त्यानं पत्करलं. हे काम करत असतानाच तो नंतर शिकागोला गेला आणि त्यानं कोऑपरेटिव्ह कॉमनवेल्थ या मासिकासाठी लेखन केलं. हे जरी सगळं चालू होतं ना, तरी हेमिंग्वेची जबर इच्छा होती की कथा कादंबरी लेखनाची. त्याप्रमाणे त्याने प्रथम काही कथा प्रकाशनासाठी पाठवल्या, पण त्या स्वीकारल्या गेल्या नाहीत. परंतु त्याची तीव्र इच्छा आणि त्याचे प्रयत्न यांना पुढे मात्र देवाची साथ मिळाली. काही मित्रांच्या परिचयातून हेमिंग्वेचा अमेरिकन प्रसिद्ध कादंबरीकार शेरवूड अँडरसन याच्याशी परिचय झाला. त्याला हेमिंग्वेच्या लघुकथा आवडल्या आणि त्यानं हेमिंग्वेच्या लेखक व्हायच्या महत्वाकांक्षेला उत्तेजन दिलं. अँडरसन नुकताच युरोप हिंडून अमेरिकेला परतला होता. त्यानं हेमिंग्वेला पॅरिस शहर हे त्याच्या पुढील वाटचालीला आदर्श शहर आहे असं सांगितलं. त्यानं पॅरिसमध्ये निवासी झालेले अमेरिकन कवी एर्झा पाउंड आणि आधुनिक विचारांची कादंबरीकार, कवयित्री, नाटककार गर्ट्रूड स्टेन यांचा परिचय करून देण्यासाठी हेमिंग्वेला पत्र दिली. हेमिंग्वे मग आपल्या नुकताच विवाह झालेल्या हॅडले रिचर्डसन या पत्नीसह डिसेंबर 1921 मध्ये न्यूयॉर्क सोडून पॅरिसला गेला. पॅरिसमध्ये त्यानं द टोरंटो स्टारसाठी परदेशीय पत्रकार म्हणून कामही केलं. तिथे त्याचा गर्ट्रूड स्टेनशी चांगला परिचय झाला. तिचं घर म्हणजे अनेक लेखकांचं आणि कलाकारांचं नेहमीच येणारं ठिकाण. गद्य आणि पद्य यात सुलभता आणणं
आणि तोपर्यंतच्या तपशीलवार पसरट लिखाणाला छेद देणं या तिच्या विचारांकडे हेमिंग्वे पूर्णपणे झुकला. तिथे त्याचा एफ. स्कॉट फिट्झजराल्ड या प्रसिद्ध अमेरिकन लेखकाशीही संपर्क झाला. या सर्वांच्याकडून स्फूर्ती घेऊन हेमिंग्वेने आपली लेखणी तोपर्यंतच्या त्याच्या वृत्तपत्रीय लेखनापासून अन्य साहित्याकडे वळवण्यास प्रारंभ केला आणि 1924 साली वयाच्या 25व्या वर्षी इन आवर टाइम हा आपला पहिला लघुकथा संग्रह प्रसिद्ध केला. 1926 मध्ये त्यानं द सन ऑल्सो रायझेस किंवा फेस्टा ही पहिली कादंबरी प्रसिद्ध केली. युद्धोत्तर काळात दिशाहीन झालेल्या फ्रान्स आणि स्पेनमधील निर्वासितांची कहाणी असलेल्या या पुस्तकाला बरीच प्रसिद्धी मिळाली. त्याच साली शेरवूड अँडरसनच्या डार्क लाफ्टर या पुस्तकावर हेमिंग्वेचं द टॉरेंट्स ऑफ स्प्रिंग हे विडंबनात्मक पुस्तकही प्रसिद्ध झालं. हेमिंग्वेचं पॅरिसमधील वास्तव्य स्थिर झालं तरी त्याची निरनिराळ्या कारणासाठीची भ्रमंती ही वाढतच गेली. त्यात स्कीइंग, मासेमारी, शिकार वगैरेंचा समावेश होता. त्याचप्रमाणे त्याला स्पेनविषयीचं विशेष प्रेम आणि तेथील बुलफायटिंग विषयी खास आकर्षण होतं. किंबहुना त्याचं नंतरचं बरंचसं लिखाण या विषयांशी निगडीत असल्याचं दिसतं. 1927 साली त्यानं मेन विदाउट वुमन हे पुस्तक लिहिलं. 1929 साली अ फेअरवेल टू आर्म्स ही कादंबरी लिहिली. यात युद्ध किती निरर्थक आहे यावर भाष्य आहे. इटलीमध्ये लहानपणी झालेल्या अनुभवांवर आधारित या पुस्तकाला बरीच प्रसिद्धी मिळाली. 1932 साली स्पेनमधील बुल फायटिंगवर आधारित डेथ इन द आफ्टरनून ही कादंबरी लिहिली. त्यात बुल फायटिंग हा खेळ असण्यापेक्षा ती एक दुःखद प्रथा आहे असं ध्वनित केलेलं आहे. पुढील वर्षी त्यानं विनर टेक नथिंग हा लघुकथा संग्रह लिहिला. त्यातील द किलर्स, द स्नोज ऑफ किलिमँजारो या कथा फारच लोकप्रिय झाल्या. 1935 साली आफ्रिकेमध्ये केलेल्या प्रत्यक्ष सफारीच्या अनुभवांवर हेमिंग्वेनं ग्रीन हिल्स ऑफ आफ्रिका हे मोठ्या शिकारीविषयीचं पुस्तक लिहिलं. 1937 साली त्यांनी टू हॅव अँड हॅव नॉट ही स्वतःच्या मच्छीमारी बोटीतून केलेल्या प्रवासावर आधारित कादंबरी लिहिली. युद्ध हा हेमिंग्वेचा लहानपणापासूनचा अगदी आवडीचा आणि जवळचा विषय. त्यामुळं दुसरं जागतिक महायुद्ध सुरू झाल्यानंतर त्यानं पत्रकार म्हणून लंडनला प्रस्थान केलं. तिथून रॉयल एअरफोर्स बरोबर त्यानं अनेक हल्ल्यात भाग घेतला आणि 6 जून 1944 या दिवशी त्यानं अमेरिकन सैन्याबरोबर इंग्लिश खाडी पार केली. नॉर्मंडी मधील कारवाई आणि पॅरिसहून जर्मन सैन्याची माघार या महत्वाच्या घटनांचा तो जवळून साक्षीदार झाला. हेमिंग्वेने नेवळ पत्रकाराची भूमिका कधीच बजावली नाही, तर एक धाडसी व्यक्ती, सैनिकी कारवायांचा अभ्यास असलेला तज्ज्ञ, गनिमी कारवायांचा माहितगार आणि गुप्तहेर खात्याची जाण असणारा अशी त्याची एक प्रतिमा निर्माण झाली. युद्धानंतर हेमिंग्वे क्युबाला गेला. 1942 ते 1945 या काळात त्याच्या शब्दात तो लिखाणापासून दूरच होता. तसंच जवळजवळ 1947 पर्यंत त्याच्या आयुष्यात महत्वाच्या दूरगामीपणा होणाऱ्या अनेक घटना घडल्या. मेरीशी लग्न, मोटारीतून प्रवास करताना झालेले अपघात, शेरवूड अँडरसन, जेम्स जॉईस, स्कॉट फिट्झजराल्ड, गर्टूड स्टेन, स्क्रिप्टरचा संपादक मॅक्स पर्किन्स वगैरे अत्यंत जवळच्या व्यक्तींचे झालेले मृत्यू, अति मद्यसेवनाने त्याच्या स्वतःच्या प्रकृतीवर झालेले प्रतिकूल परिणाम, मधुमेह, उच्च रक्तदाब वगैरे. 1946 साली त्यानं काही नवीन येण्याचा प्रयत्न केला खरा, पण ते काम पुढे सरकलंच नाही. 1936 साली स्पेनमध्ये युद्धाला सुरुवात झाली. तिथे रिपब्लिकन पक्षाविरुद्ध राष्ट्रवादी जनरल फ्रँकोनं उठाव केला. रिपब्लिकन पक्षासाठी पैसे गोळा करण्यासाठी आणि पत्रकार म्हणून हेमिंग्वेनं स्पेनला 4 वेळा भेटी दिल्या. त्याचवेळी त्याने 1938 साली द फिफ्थ कॉलम हे नाटक लिहिलं. स्पेनच्या अखेरच्या भेटीनंतर हेमिंग्वेनं हवाना म्हणजे क्युबामधून 24 किलोमीटर अंतर असलेल्या फिनिया विजिया म्हणजे लुकआउट फार्म ही एक 15 एकरांची जागा घेतली. तिथून तो जपाननं क्युबावर पुकारलेल्या युद्धाचं वार्तापत्र देत असे. तिथे हेमिंग्वे, त्याची पत्नी, 9 कर्मचारी, 52 मांजरं, 16 कुत्री, 3 गायी आणि सुमारे 200 कबुतरं यांच्या सहवासात राहत असे.
स्पेनमधील यादविरुद्धावर 1940 मध्ये लिहिलेली फॉर हुम द बेल टोल्स ही त्याची अत्यंत लोकप्रिय झालेली कादंबरी. याच पुस्तकावर मी आता नंतर बोलणार आहे. 1948 साली तो आणि मेरी युरोपला गेले आणि काही काळ त्यांनी व्हेनिसमध्ये काढला. तिथे त्याला 19 वर्ष वयाच्या ॲड्रियन इवानिच विषयी आकर्षण वाटू लागलं आणि त्यातूनच त्यानं 1950 साली अक्रॉस द रिव्हर अँड इनटू द ट्रीज ही एका सैनिकी अधिकाऱ्याच्या सुट्टीवर असताना झालेल्या मृत्यूवर आधारित कादंबरी लिहिली. पण त्या कादंबरीवर अतिशय वाईट प्रतिक्रिया आल्या आणि मग हेमिंग्वेनं केवळ 8 आठवड्यात द ओल्ड मॅन अँड द सी ही कादंबरी लिहिली. हे माझ्या सर्व आयुष्यातील सर्वात उत्तम लिखाण आहे असं त्यानं या कादंबरीविषयी म्हटलेलं आहे. एका क्युबन कोळ्याच्या आयुष्यावर लिहिलेल्या या कादंबरीला आंतरराष्ट्रीय स्तरावर फार मोठी प्रसिद्धी मिळाली. हेमिंग्वेचं वैवाहिक जीवन देखील त्याच्या इतर आयुष्याशी सुसंगत आहे असंच दिसतं. 1919 साली वयाच्या 20व्या वर्षी तो ज्या इटालियन नर्स ॲग्नेसच्या प्रेमात पडला होता तिच्याकडून नकार मिळाल्यानंतर सप्टेंबर 1920 मध्ये तो शिकागोला राहायला गेला. तिथे त्याची हॅडले रिचर्डसन या त्याच्यापेक्षा 5 वर्षांनी मोठ्या असलेल्या मुलीशी गाठ पडली आणि तो तिच्या प्रेमात पडला. सप्टेंबर 1920 मध्ये त्यांचा विवाह झाला. नंतर हेमिंग्वे पॅरिसला पत्रकार म्हणून गेला. त्यावेळी हॅडले त्याच्या बरोबरच गेली, साहजिकच आहे. त्यानंतर 2 वर्षांनी हेमिंग्वे सहकुटुंब ऑस्ट्रेलिया गेला असताना तिथे त्याची व्होग मासिकासाठी काम करणाऱ्या पॉलिन फिफर या स्त्रीची ओळख झाली. नंतर हेमिंग्वे पॉलिनच्या प्रेमात पडलं लक्षात येताच त्याची पत्नी म्हणजे हॅडलेनं विभक्त होण्याचं ठरवलं आणि मे 1927 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. नंतर हेमिंग्वेनं पॉलिनच्या कॅथलिक पंथाचा स्वीकार केला आणि त्याशी विवाह केला. हा त्याचा दुसरा विवाह. 1937 साली पॉलिनच्या मनाविरुद्ध हेमिंग्वे स्पॅनिश यादवयुद्धाचा वार्ताहर म्हणून स्पेनला गेला. तिथे असताना त्याची मार्था गेल्हॉन या अमेरिकन वार्ताहराशी परिचय झाला. पुढे 1941 साली हेमिंग्वे जेव्हा क्युबामध्ये गेला तेव्हा मार्थाही त्याच्यावर तिथे गेली होती. तो तिच्या प्रेमात पडला आणि परिणामी पॉलिन बरोबर घटस्फोट घेऊन नोव्हेंबर 1940 मध्ये त्यांनी मार्थाशी विवाह केला. हा त्याचा तिसरा विवाह. या मार्थानेच त्याला फॉर हुम द बेल टोल्स ही कादंबरी लिहिण्यास उद्युक्त केली. मे 1944 ते मार्च 1945 या दरम्यान हेमिंग्वे युरोपमध्ये होता. लंडनमध्ये असताना त्याचा टाइम मासिकाची वार्ता असलेल्या मेरी वेलशी परिचय झाला. तो त्याच्याकडे आकर्षित झाला. लंडनमध्ये मोटार अपघातात जखमी म्हणून हॉस्पिटलला असताना मार्थानं त्याच्याविषयी आस्था दाखवली नाही आणि त्यामुळे त्यांच्या संबंधात दुरावा वाढत गेला आणि अखेरीस त्यांचा घटस्फोट झाला. हेमिंग्वेनं मग मेरीशी 1946 साली विवाह केला. हा त्याचा चौथा आणि शेवटचा विवाह. जानेवारी 1954 मध्ये हेमिंग्वेनं आपली पत्नी मेरी हिला नाताळची भेट म्हणून बेल्जियन कॉंगोवर हिंडण्यासाठी एक चार्टर्ड फ्लाईट घेतली. पण मुर्चिसन फॉल्सचा फोटो काढताना ते विमान एका खांबाला आदळलं आणि झुडपात कोसळलं. ते दोघेही जखमी झाले. दुसऱ्या दिवशी एनटीबी हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी ते दुसऱ्या विमानातून निघाले. विमान उडालं आणि उडता क्षणी स्फोट झाला आणि ते दोघेही जवळ जखमी झाले. त्यांना नंतर एनटीबीला नेल्यानंतर तेथे पत्रकारांनी त्यांच्या मृत्यूची बातमी आधीच जाहीर केली असं त्यांना कळलं. पुढील महिन्यात एका आगीत सापडून त्यांना बऱ्याच जखमा झाल्या. मेंदू, खांदा, किडनी, लिव्हर या सर्वांच्यावर प्रतिकूल परिणाम होऊन हेमिंग्वेची तब्येत ढासळली आणि काही काळ तो पूर्णपणे अंथरुणाला खिळून राहिला. यामुळेच 1955 साली त्याला मिळालेल्या नोबेल पारितोषिक प्रदान समारंभाला तो हजर राहू शकला नाही. जानेवारी 1959 मध्ये हेमिंग्वे पती पत्नी क्युबा सोडून केचकम इडाहो इथे आले. अनेक वर्षांच्या अतिरेकी मद्यपानाचे दुष्परिणाम, उच्च रक्तदाब वगैरे व्याधींनी त्रस्त झालेला हेमिंग्वे हा काहीसा लहरी, खिन्न आणि उदास जाणवत होता. त्याला नोव्हेंबर 1960 मध्ये मे हॉस्पिटलमध्ये 2 महिने ठेवले होते. त्याच्यावर विजेच्या धक्क्यांचे म्हणजेच इलेक्ट्रिकल शॉकचे उपचार केले जात होते
आणि या उपचारानंतर हेमिंग्वेला लेखन करणं शक्य नसल्यानं तो अधिकच उद्विग्न होत गेला. त्यानं आत्महत्येचा 3दा प्रयत्न केला. त्यामुळे मध्यंतरी त्याला घरी राहण्याची परवानगी दिली होती, तरी त्याला पुन्हा हॉस्पिटलमध्ये आणलं गेलं. तिथल्या उपचारानंतर त्याने आपल्या पत्नीच्या मनाविरुद्ध डॉक्टरना आपण ठीक असल्याचं पटवून दिलं. त्याप्रमाणे त्याला घरी पाठवलं गेलं. परंतु थोड्याच दिवसात 2 जुलै 1961 रोजी वयाची 62 वर्ष पूर्ण होण्याच्या आधीच काही दिवस अर्नेस्ट हेमिंग्वेनं आपल्या मेंदूवर गोळ्या झोडून प्राणत्याग केला. 1917 साली वयाच्या 18व्या वर्षी पहिल्या महायुद्धात इटलीमध्ये सैनिकांसाठी केलेल्या कामगिरीबद्दल हेमिंग्वेला इटालियन वॉर मेरिट क्रॉसनं सन्मानित केलं होतं. नंतर दुसऱ्या महायुद्धाच्या काळात त्यानं प्रत्यक्ष युद्धसंग्रामातील गोळीबारामध्ये आघाडीवरच्या सैनिकांच्या अडचणी आणि विजय याविषयींचं यथार्थ वृत्त दिल्याबद्दल त्याला ब्रॉन्झ स्टार हे शौर्यपदक देण्यात आलं होतं. 1952 साली द ओल्ड मॅन अंडर सी या पुस्तकाबद्दल त्याला पुलिट्झर प्राइज प्रदान करण्यात आलं. तर 1954 साली त्याला साहित्याबद्दल नोबेल पारितोषिक देऊन त्याचा अत्युच्च सन्मान करण्यात आला. द ओल्ड मॅन अंडर सी या त्याच्या कादंबरीत त्याने दाखवून दिल्याप्रमाणे त्याच्या कथानकाच्या मांडणीच्या प्रभुत्वाबद्दल आणि त्यानं समकालीन लेखनशैलीवर पाडलेल्या प्रभावाबद्दल हे पारितोषिक दिल्याचं स्वीडिश अकॅडमीने म्हटलेलं आहे. शालेय शिक्षणापलीकडे कोणतंही पारंपरिक स्वरूपाचं शिक्षण न घेता दोन्ही महायुद्धात धाडसाबद्दल सन्मान पदकं मिळवून साहित्य क्षेत्रात अत्युच्च सन्मान प्राप्त करून घेणारा अर्नेस्ट हेमिंग्वे ही न भूतो न भविष्यती अशा व्यक्तींच्या पंक्तीत बसणारी व्यक्ती होती असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. हेमिंग्वेचं सर्व आयुष्य म्हणजे इतकं नाट्यमय होतं की ते एक जिवंत नाट्यांची परमावधीच वाटते. जन्म आणि शालेय शिक्षणापर्यंतचं बालपण अमेरिकेत, पण अनेक वर्ष पॅरिस आणि क्युबामध्ये मुक्काम आणि प्रचंड भटकंती, परत मृत्यूच्या वेळी अमेरिकेत. लहानपणापासून धाडसी प्रवृत्ती, त्यामुळे बॉक्सिंग असो, सफारी असो, बुलफाईट असो यात विलक्षण रस. सैन्यात प्रवेश मिळाला नाही, पण अगदी ॲम्ब्युलन्सचा चालक म्हणजे ड्रायव्हर म्हणून प्रत्यक्ष युद्धात सहभाग घेतलाच, तर युद्धपत्रकार म्हणून दोन्ही जागतिक महायुद्ध, स्पॅनिश यादवी युद्ध आणि अन्य युद्धात पत्रकारितेव्यतिरिक्त सक्रिय भूमिका, प्रत्यक्ष युद्धभूमीवर जखमी होणं, 2-3 गंभीर मोटार अपघातात दुखापती होणं आणि लागोपाठ 2 दिवस गंभीर परिस्थिती निर्माण होणं हे सर्व एका बाजूला, तर दुसऱ्या बाजूला अनेक विवाह, लहानपणी आपल्यापेक्षा वयानं मोठा असलेल्या मुलीवर प्रेम, तर पुढे 4 लग्नानंतर मध्यम वयात एका 19 वर्षाच्या मुलीशी वाटणारं आकर्षण, संयम न ठेवता केलेलं मद्यपान आणि शेवटी पॅरिसमध्ये स्थायिक झालेले परकीय ज्येष्ठ साहित्यिक स्कॉट फिट्झजेराल्ड, एल्झा पाउंड, गर्ट्रूड स्टेन यांच्या लॉस्ट जनरेशन म्हणून मानल्या गेलेल्या लेखनात मानाचं स्थान. लेखनाची उंची इतकी की त्याच्या शैलीला आईसबर्ग थेअरी असं म्हणतात. हेमिंग्वेचं म्हणणं असं की हिमनगाच्या वरचा दिसणारा छोटासा भाग ही वस्तुस्थिती, पण त्यामागं न दिसणारा खाली जो भाग असतो तो आधार आणि प्रतीकवाद म्हणजेच सिम्बॉलिझम. जागतिक साहित्यात आजपर्यंत अनेक मोठे लेखक होऊन गेले. अनेक लेखकांना नाव, प्रसिद्धी, पैसा, अमाप यश मिळालं, पण ज्यांना लिजेंडरी म्हणता येईल असे लेखक जागतिक वाङ्मयाच्या इतिहासात केवळ हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच आहेत, आणि त्यात अर्नेस्ट हेमिंग्वे हा अग्रस्थानावर आहे हे वादात येत आहे. आता मी फॉर हुम द बेल टोल्स या कादंबरीकडे वळतो. रॉबर्ट जॉर्डन हा अमेरिकन नागरिक यादवी युद्धाने होरपळलेल्या स्पेनमध्ये रिपब्लिकन पक्षाच्या बाजूने लढत असतो. या रॉबर्ट जॉर्डनने पूर्वी देखील स्पेनमध्ये बराच काळ घालवलेला असतो. खरा तर तो मॉन्टाना विद्यापीठात स्पॅनिश शिकवणारा आणि स्पॅनिश भाषा शिकवणारा एक प्राध्यापक असतो. पण जेव्हा स्पेनमध्ये राष्ट्रवादी पक्ष रिपब्लिकन सरकारच्या विरुद्ध उठाव करतो आणि जेव्हा स्पेनमध्ये यादव युद्ध छिडलं जातं, त्यावेळेला रॉबर्ट जॉर्डन सगळं सोडून रिपब्लिकन सरकारच्या बाजूने युद्धात सक्रिय भाग घेतो. रॉबर्ट जॉर्डनची एक खास विशेषता म्हणजे
तो स्फोटक पदार्थाच्या तंत्रज्ञानात अतिशय प्रवीण असतो. सोव्हिएत रशियाचा स्पेनमधील रिपब्लिकन पौधांना छुपा पाठिंबा असतो. तसाच त्या राष्ट्रवादी पक्षाला इटली आणि जर्मनी यांचा पाठिंबा असतो. या लढाईच्या धुमश्चक्रीत एक दिवस एक सोव्हिएत जनरल रॉबर्ट जॉर्डन असं सांगतो की त्यानं शत्रूंच्या फळीच्या मागे जाऊन तिथे असलेल्या रिपब्लिकनच्या एका छोट्या टोळीचं सहाय्य घ्यावं आणि त्या भागातला एका मोठा पूल उद्ध्वस्त करावा. कारण जनरल फ्रँकोचं फॅसिस्ट सैन्य या पुलाचा उपयोग रिपब्लिकनच्या विरुद्ध एक मोठी चढाई करण्यासाठी करणार असतात अशी बातमी त्याला मिळालेली असते. त्याप्रमाणे रॉबर्ट जॉर्डन त्याच्या दारुगोळ्यांच्या सामग्रीसकट गुपचूप शत्रूच्या मुलखात प्रवेश करतो. तिथे त्याला बंडखोर असलेला वृद्ध अँसेल्मो भेटतो. रॉबर्ट जॉर्डनला एका छुपा लढवया टोळीचा तळ असलेल्या ठिकाणी घेऊन याचं काम अँसेल्मोकडे असतं आणि त्याप्रमाणे तो त्याला तिकडे घेऊन येतो. या टोळीत 7 पुरुष आणि 2 स्त्रिया असतात. हा तळ सेरा दी गनार्दमा या डोंगरामधल्या एका गुहेत असतो. हा डोंगर माद्रिद आणि सेगोविया या 2 शहरांच्या मधोमध आहे. अँसेल्मो प्रथम रॉबर्ट जॉर्डन आणि या गुप्त छावणीतले इतर लढवय्ये यांच्याला दुवा म्हणून काम करतो. या छावणीत ऑगस्टिन, प्रिमिटिव्हो, फर्नांडो, अँड्रेस बंधू, फ्लॅडिओ आणि रॅफेल असे प्रमुख लढवय्ये असतात. राफेलला द जिप्सी या टोपण नावानं ओळखलं जात असतं. या सर्वांचा म्होरक्या पाब्लो हा असतो. त्याची बायको पिलार त्याच्यावर राहत असते आणि तिच्याबरोबर मारिया ही निर्वासित मुलगी असते. रॉबर्ट जॉर्डन जेव्हा या तळावर येतो तेव्हा त्याला बघता क्षणीच मारियाविषयी आकर्षण वाटू लागतं आणि मारिया देखील त्याला लगेचच अनुकूल प्रतिसाद देऊ लागते. पाब्लो या सगळ्याच मोहिमेविषयी फारसा उत्सुक नसतो, कारण त्याच्या स्वतःच्या आणि त्याच्या सहायकांच्या जीवाला या मोहिमेत फार मोठा धोका आहे याची जाणीव त्याला झालेली असते. पाब्लो हा पूर्वी रिपब्लिकन्सचा सच्चा लढवया असतो खरा, पण सगळ्या या जीवघेण्या संघर्षाचा त्याला कंटाळा आलेला असतो. रॉबर्ट जॉर्डन अतिशय कतळनिष्ठ असतो खरा, पण त्याची निष्ठा, पाब्लोची नाखुशी आणि त्याचं स्वतःचं मारिया बरोबर निर्माण होत असलेलं नातं त्या दोनदा सापडते. त्या छावणीत तणाव वाढू लागतात. इतके की त्या छावणीतला एक जिप्सी असलेला तो राफेल तो रॉबर्ट जॉर्डन असं सांगतो की त्यानं पाब्लोला ठार मारल्याशिवाय ही मोहीम यशस्वी होणार नाही. पण रॉबर्ट जॉर्डन असं करायला कचरतो. पाब्लोची बायको पिलार अतिशय दृढनिश्चयी, खंबीर, रोकटोक बोलणारी महिला असते. ती मारियाचा जीवापाड सांभाळ करत असते. मारियाच्या आई वडिलांना जनरल फ्रँकोच्या फॅसिस्ट सैन्याने ठार मारलेलं असतं. इतकंच नव्हे तर तिच्यावर पाशवी बलात्कारही झालेला असतो. तिला मग फॅसिस्ट सैन्याने बंदिवान बनवलेलं असतं. एकदा सैन्याच्या तुकडीबरोबर एका आगगाडीतून प्रवास करताना त्या आगगाडीवर पाब्लोच्या टोळीने हल्ला केलेला असतो आणि त्या धुमश्चक्रीत तिची सुटका झालेली असते. तिला मग पिलारनं स्वतःच्या छत्राखाली घेतलेलं असतं. याच डोंगरात रिपब्लिकन बंडखोरांची दुसरी टोळी कार्यरत असते. या टोळीचं पुढारी पण एल सोर्डो या माणसाकडे असतं. ही सगळी लोक असतात ना, ती खरी शेतकरीच असतात, पण या युद्धात त्यांनी रिपब्लिकन्सची बाजू घेतलेली असते. रॉबर्ट जॉर्डन एल सॉर्डोला भेटतो आणि त्याला त्याच्या मोहिमेची माहिती देतो. एल सॉर्डो रॉबर्ट जॉर्डनला पूर्ण सहाय्य करण्याचं आश्वासन देतो. जो पूल उडवायचा असतो त्या पुलाचं आणि त्याच्या आसपासच्या भूभागाचं रॉबर्ट जॉर्डन निरीक्षण करतो. त्या पुलावर सरकारी सैन्याचा पहारा असतो आणि त्यासाठी पुलावरच एक छावणी असते, हेही रॉबर्ट जॉर्डनच्या लक्षात येतं. या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन रॉबर्ट जॉर्डन आपल्या मोहिमेची आखणी करतो. त्याच्याकडे केवळ 3 दिवस असतात आणि त्यामुळे त्याच्यावर बराच दबाव असतो. सगळं करत असताना त्याचं बंडखोरांशी बरंच बोलणं होत असतं. पाब्लो आणि पिलार त्यांनी युद्धात पूर्वी केलेल्या अनेक मोहिमांबद्दल, त्यांच्या युद्धातल्या अनुभवांबद्दल रॉबर्ट जॉर्डनला सविस्तर माहिती देतात. रॉबर्ट जॉर्डनने स्वतःच्या मताविषयी त्यांना बरंचसं सांगतो. या सगळ्यामुळे रॉबर्ट जॉर्डन आणि ती बंडखोरांची टोळी यांच्यात एक बंधुभावाचं नातं निर्माण होऊ लागतं.
रॉबर्ट जॉर्डनला आपण मारियाच्या प्रेमात पडलं असल्याची जाणीव होते. तीही त्याच्या प्रेमाला प्रतिसाद देत असते. मारियाबरोबर जमेल तेवढा वेळ तो घालवत राहतो. हा पूल उडवून देखील फारसं काय साध्य होणार नाही याची रॉबर्ट जॉर्डनला प्रकर्षाने जाणीव होऊ लागते. आपल्या आतापर्यंतच्या आयुष्याचा तो आढावा घेतो. ही मोहीम संपल्यावर मारियाबरोबर एकत्र आयुष्य घालवायचे स्वप्न तो रंगवू लागतो. पिलारला रॉबर्ट जॉर्डन आणि मारिया यांच्यात निर्माण झालेल्या नात्याबद्दल कळतं. मारियाची उत्तम काळजी घे अशी तंबी पिलार रॉबर्ट जॉर्डनला देते. खरं तर पाब्लोच्या असहकार्याच्या धोरणामुळे ती फारच अस्वस्थ झालेली असते. काही काळानंतर टोळीतल्या बाकीच्या लोकांशी सल्लामसलत करून ती त्या टोळीचं नेतृत्व स्वतःकडे घेते आणि रॉबर्ट जॉर्डनला पूर्ण सहकार्य करण्याचं आश्वासनही देते. तिसऱ्या दिवशी सकाळी रॉबर्ट जॉर्डन झोप झाल्यावर गुहेच्या बाहेर येतो तेव्हा त्याला एक घोडेस्वार गुहेच्या दिशेने येताना दिसतो. त्याच्या पोशाखावरून तो एक सरकारी सैनिक आहे असं त्याच्या ध्यानात येतं. नालाजारी मग तो त्याला गोळी मारून ठार मारतो. पण सरकारी फौजा आपल्या गुप्त ठिकाणाच्या आसपास पोहोचल्या असल्याची त्याला प्रकर्षाने जाणीव होते. त्याच दिवशी एल सॉर्डो रॉबर्ट जॉर्डनला भेटणार असतो, पण त्याच्या अड्ड्यावर सरकारी सैन्य अचानक आक्रमण करतं. तुंबळ युद्ध होतं. त्यात एल सॉर्डोचे सगळे सहकारी मारले जातात, पण त्याच्या टोळीतला एक माणूस मात्र वाचतो आणि तो जीवाच्या आकांतानं पळत जाऊन पिलारच्या टोळीला भेटतो. सगळा प्रकार ऐकून सगळेच अतिशय व्यथित होतात. त्याच संध्याकाळी सगळ्यांच्या असं लक्षात येतं की पाब्लो गायब झालेला आहे आणि नंतर त्यांना असंही कळतं की रॉबर्ट जॉर्डनचं दारुगोळाही गायब झालेला आहे. पाब्लोनं तो त्याच्याबरोबर नेला आहे एवढं असतं. रॉबर्ट जॉर्डन मोठ्या संकटात पडतो. त्याच्या मोहिमेच्या भवितव्याविषयी तो साशंक बनतो, कारण आता दारुगोळाच नसतो. पण ही मोहीम फत्ते करणं आवश्यक असतं. तो बराच विचार करतो आणि अशा बऱ्याच विचारांती तो एक दुसरी योजना आखतो. हात बॉम्बना तारा चोडून हा पूल उडवता येईल अशी योजना तो आखतो. हे जमू शकेल अशी त्याला खात्री वाटू लागते. पण ही योजना पहिल्या योजनेपेक्षा जास्त धोकादायक असते, कारण पूल उडवण्यासाठी रॉबर्ट जॉर्डन आणि त्याचा जो सहकारी असतो अन्सेल्मो या दोघांना पुलाच्या बरंच जवळ असणं भाग असतं. पूर्वी त्याची गरज नव्हती, पण त्याला आता कोणाचा इलाज नसतो. दुसऱ्या दिवशी रॉबर्ट जॉर्डनला मोहीम फत्ते करायची असते. तो त्याच्या योजनेला अंतिम रूप देण्यात आपला वेळ घालवतो. पण दुपारनंतर पाब्लो परत येतो. तो असं सांगतो की त्यानं तो सगळा दारुगोळा नदीत फेकून दिलेला आहे आणि तो पुढे रॉबर्ट जॉर्डनची क्षमा मागतो. पण तो असंही सांगतो की त्याला आता पश्चाताप झालेला आहे आणि तो आता या मोहिमेत पूर्णपणे सहभागी व्हायला तयार आहे. रॉबर्ट जॉर्डनचा स्वीकार करतो खरा, पण जरा साशंक मनानेच. मग तो आपली सगळी योजना सगळ्यांना सांगतो, अगदी तपशीलवार. कुणी कुठे असायचं, काय करायचं हे सगळं तर नीट सांगतो. रॉबर्ट जॉर्डन आपल्या मोहिमेबद्दलचा एक अहवाल एका बंडखोराच्या द्वारे आपल्या वरिष्ठांना पाठवून देतो. ती रात्र तणावातच जाते आणि रॉबर्ट जॉर्डन ही रात्र मारियाबरोबरच काढतो. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे पुलाजवळ जमतात, अगदी पहाटेच्या सुमाराला. पाब्लो पुलाच्या एका टोकाला तर पिलार दुसऱ्या टोकाला. रॉबर्ट जॉर्डन पुलावरच्या छावणीतल्या सैनिकाला अचूक टिपतो. दुसरा सैनिक मात्र छावणीवर पडतच नाही. मग अन्सेल्मोच्या सहाय्याने पुलाला ठरलेल्या जागी हॉट बॉम्बचा सुरुंग लावण्यात रॉबर्ट जॉर्डन यशस्वी होतो. त्याच वेळेला पाब्लोच्या बाजूला गोळीबार सुरू होतो. मग मात्र रॉबर्ट जॉर्डन थांबत नाही आणि स्फोट घडवून आणतो आणि तो पूल उद्ध्वस्त होतो. पण त्याच वेळी दुर्दैवाने त्या स्फोटामुळे एक शार्पनेलचा तुकडा लागून अन्सेल्मोचा मृत्यू होतो. गोळीबार चालू असतानाच जेव्हा लोकांना कळतं की तो पूल उद्ध्वस्त झालेला आहे, तेव्हा त्या जागेकडून माघार घेण्यासाठी परत सगळे एकत्र जमतात. पाब्लोही त्याला येऊन मिळतो. त्याचे सगळे सहकारी धुमश्चक्रीत मृत्युमुखी पडलेले असतात. पण त्यामुळे आता त्यांच्याकडे घोड्यांची वानवान असते. सगळ्या लोकांना घोड्यावर बसून पळून जाणं शक्य असतं. त्याप्रमाणे घोड्यावर बसून ती सगळी माणसं तिकडनं माघार घेताना त्या पुलाच्या टोकाला एक सरकारी रणगाडा अचानक अवतीर्ण होतो आणि गोळीबार करू लागतो बेफाम.
घोड्यावरून सगळे पळत असतात आणि त्या रणाचा गोळीबार चालू असतो. दुर्दैवाने शेवटी असलेल्या रॉबर्ट जॉर्डनच्या घोड्याला गोळी लागते आणि तो घोडा कोसळतो. त्यावर रॉबर्ट जॉर्डन खाली पडतो आणि त्याचा पाय पूर्णपणे जायबंदी होतो. अशा स्थितीमध्ये रॉबर्ट जॉर्डनला घोडेस्वारी करणं शक्यच नसतं. मग तो सगळ्यांना तिकडनं निघून जाण्याची आज्ञा करतो, कारण त्याच्यासाठी त्यांनी बाकी सगळ्यांनी आपला जीव धोक्यात घालणं त्याला इष्ट वाटत नाही. ते सगळे सहकारी त्याला आधी विरोध करतात, पण शेवटी सरकारी सेना कुठल्या क्षणी तिथे येणार असते हे त्यांना माहिती असतं आणि रॉबर्ट जॉर्डनचा पुढारी असतो. त्यामुळे ते शेवटी जड अंतकरणाने रॉबर्ट जॉर्डनचा निरोप घेतात. एकमेकाचा निरोप घेणं रॉबर्ट जॉर्डन आणि मारियाला फारच कठीण जातं. रॉबर्ट जॉर्डन मारियाला सांगतो की आपण परत लवकरच भेटू, पण तो त्याला धीर देतो. ऑगस्टिन त्याला ठार मारण्याची परवानगी मागतो, म्हणजे त्याला सरकारी सेना पकडणार नाही किंवा त्याचे हाल करणार नाहीत. पण रॉबर्ट जॉर्डन त्याची विनंती फेटाळून लावतो. मग सगळे सहकारी निघून जातात आणि जखमी अवस्थेत रॉबर्ट जॉर्डन एकटाच बंदूक घेऊन सरकारी सेनेच्या आगमनाची वाट बघत राहतो. त्याला होणाऱ्या वेदना तो निग्रहाने सहन करतो. पुढे येणाऱ्या सरकारी सेनेवर हल्ला करून आपल्या सहकाऱ्यांना तिकडनं पळून जायला आणखी जरा जास्ती वेळ देणं हाच हेतू त्याच्या मनात असतो. रॉबर्ट जॉर्डन त्याच्या हल्ल्यासाठी योग्य वेळेची वाट पाहत राहतो आणि रसिको ही कादंबरी इथेच संपते. अर्नेस्ट हेमिंग्वेची ही जबरदस्त कादंबरी स्पॅनिश यादवी युद्धाची पार्श्वभूमी असलेली आहे. म्हणून या युद्धाचं थोडंसं ज्ञान असलं तर कादंबरी आपल्याला जास्ती कळायला मदत होते. स्पॅनिश यादवी युद्ध 1936 ते 1939 या काळात घडलं. हे युद्ध स्पेनमधील रिपब्लिकन सरकार आणि त्यांच्या विरोधातला राष्ट्रवादी किंवा नॅशनलिस्ट गट यांच्यात घडलं. रिपब्लिकन्सना सोव्हिएत युनियन आणि मेक्सिकोचा पाठिंबा होता. तसंच अनेक परदेशी नागरिकांनी स्वतःहून या लढाईत भाग घेतला होता आणि तेही दोन्ही बाजूकडून. या परदेशी स्वयंसेवकांना सैनिकांना इरेग्युलर्स म्हणजेच अनियमित सैनिक म्हणून संबोधलं जायचं. या युद्धात शेवटी राष्ट्रवादी म्हणजेच नॅशनलिस्टचा विजय झाला आणि स्पेनचं दुसरं प्रजासत्ताक सेकंड रिपब्लिक समाप्त होऊन जनरल फ्रँकोची एकाधिकारशाही सुरू झाली, ती अगदी 1975 पर्यंत. या लढाईला अनेक परिमाणं होती. एकाधिकारशाही विरुद्ध लोकशाही, क्रांती विरुद्ध प्रतिक्रांती, फॅसिझम विरुद्ध कम्युनिझम, तसेच वर्गांमधील लढाई ज्याला आपण क्लास वॉर म्हणतो, धार्मिक विचारांमधील लढाई इत्यादी. या युद्धात जवळजवळ 5 लाख लोक मारले गेले. ही कादंबरी खरी तर एक युद्धकथा म्हणजेच वॉर नॉव्हेल आहे. पण हेमिंग्वेच्या लेखणीचं सामर्थ्य इतकं मोठं आहे की ती फक्त युद्धकथा राहत नाही, तर त्याच्या पलीकडे जाऊन मानवी जीवनाच्या अनेक मूलभूत पैलूंचं या कादंबरीत अत्यंत मूलगामी असं विवेचने आहे. तशीच ती एक प्रेम कथा केली आहे, हळवी. या कादंबरीच्या कथानकाचा कालखंड फारच मर्यादित आहे, म्हणजे केवळ 4 दिवसांचा. पण या कथानकाचा आवाका सगळ्या मानवी जीवनाला कवेत घेणार आहे, त्याच्या सगळ्या विभ्रमांसकट. तसं हे कथानक एका सरळ रेषेत जाणारं असलं तरी त्यात अनेक भूतकाळातल्या घटनांचा तपशीलवार उल्लेख आहे आणि तोही मुख्यतः संवादांद्वारेच, अगदी खास हेमिंग्वे शैलीत. त्यामुळे हे कथानक वर्तमान आणि भूतकाळ या 2 कालखंडात घडत जातं. भूतकाळातल्या घटना वर्तमानात घडत जाणाऱ्या घटनांचं गांभीर्य आपल्यासमोर अधिकच गडद करतात. हेमिंग्वेनं हा परिणाम सांगण्यासाठीच भूतकाळ आणि वर्तमान यातल्या घटनांची सांगड अत्यंत कल्पकतेने केलेली आहे. या कादंबरीचं आणखीन एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे संवादच अनेकदा कथानक पुढे नेतात. हे कथानक पुढे जाताना रॉबर्ट जॉर्डनची बदलत जाणारी मानसिक अवस्था हेमिंग्वेनं फारच परिणामकारकता दाखवलेली आहे. इतकी की या मोहिमेची विफलता रॉबर्ट जॉर्डनप्रमाणे आपल्यालाही अधिकाधिक तीव्रतेने जाणवू लागते. हे कथानक आपल्याला एक निनावी निवेदक सांगत आहे हे जरी खरं असलं
तरी सगळ्याच घटना आपल्याला रॉबर्ट जॉर्डनच्या नजरेतून दिसतात आणि कळतात. त्याच्या मनात येणारे विचारही हेमिंग्वेनं अतिशय तपशिलात आणि अतिशय ठळकपणे आपल्यासमोर मांडलेले आहेत. रॉबर्ट जॉर्डनचं या बंडखोरांच्या टोळीशी निर्माण होत जाणारं बंधुत्वाचं नातं हेमिंग्वेनं फार यथार्थपणे चित्रित केलेलं आहे. बाहेरच्या जगात घडत जाणाऱ्या घटना आणि रॉबर्ट जॉर्डनच्या मनात येणारे विचार हे नेहमीच संलग्न नसतात, पण याची गुंफण हेमिंग्वेनी अशा काही ताकदीने केलेली आहे की त्यामुळे या कादंबरीच्या कथाघाटाला अतिशय वेगळं पण आपल्याला पूर्णतः अंतर्मुख करणारं असं रूप मिळालेलं आहे. कथानकाचा ओघ मात्र हेमिंग्वेनं कधीच खंडित होऊन दिलेला नाही आणि हे त्याच्या लेखणीच्या असामान्य सामर्थ्याचं एक प्रतीकच आहे असं म्हटल्यास ते वावगं ठरू नये. हेमिंग्वेच्या कथनशैलीबद्दल अनेकांनी अनेकदा लिहिलेलं आहे आणि त्यामुळेच कदाचित हेमिंग्वेच्या कथनशैलीला एक वलय प्राप्त झालेलं आहे. हेमिंग्वेच्या युनिक म्हणजेच खास कथनशैलीच्या मोहात न पडणं ही अतिशय अवघड गोष्ट आहे आणि या कादंबरीत याचा प्रत्यय आपल्याला जागोजागी येतो. अत्यंत ओघवती, सरळ, आपल्या हृदयाला सहज भिडणारी, वेगळीच लय असलेली अशी ही हेमिंग्वेची कथनशैली आपल्याला भुरळ घालणारी आहे. हेमिंग्वेची कथनशैली कादंबरीच्या कथानकानुसार, कथेच्या घाटानुसार बदलत जाणारी आहे आणि त्यातच तिचं असाधारणपण आहे. लांबच लांब वाक्य असलेल्या अ फेअर टू आर्म्स पासून 3 शब्दांपलीकडे वाक्य नसलेल्या द ओल्ड मॅन अंडर सी पर्यंतच्या हेमिंग्वेच्या कथनशैलीच्या आविष्कारात फॉर हुम द बेल टोल्स ही एका मधल्या टप्प्यावर आहे असं म्हणता येईल. जीवनाविषयीचं फार मोठं सत्य सांगतानाही ती कधीच तात्विक होत नाही. ती विवेचनात्मक आहे, पण तेही कुठलाही अभिनिवेश न आणता. सबंध कादंबरीवर हेमिंग्वेच्या कथनशैलीचा बाज मात्र कायम आहे. मानवी आयुष्याच्या एकंदर अवस्थेवरचं हे केवळ विवेचन नाही आहे, तर सखोल मनन देखील आहे. आणि हे मनन भौतिक जगात घडणाऱ्या घटनांबरोबरच होत असल्यामुळे या कादंबरीला आपल्याला अतिशय भावणारं असं एक आगळं रूप मिळालेलं आहे. हेमिंग्वेच्या कथनशैली इतकीच त्याची भाषासुद्धा अनेकदा चर्चेत आलेली आहे, कारण तिचं वेगळंपण हेमिंग्वेच्या अनेक कादंबऱ्यात आपल्याला जाणवलेलं आहे. ही कादंबरी त्याला बिलकुल अपवाद नाही. मोजक्यात शब्दांची छोटी छोटी वाक्य, रसाळ प्रसादिक लयबद्ध भाषा, हेमिंग्वेच्या भाषेची काही ठळक वैशिष्ट्ये आहेत. मानवी जीवनाची फार मोठी सत्य अगदी सोप्या भाषेत सहजपणे सांगणं हेमिंग्वेच्या भाषेचं आणखीन एक वैशिष्ट्य. आपल्या काळजाचा ठाव घेणारी अनेक वाक्य या कादंबरीत आपल्याला पानोपाने मिळतात आणि हेमिंग्वेने इतकं सहजपणे केलेलं आहे की त्याला खरोखरच तोड नाही. ही काही उदाहरणं बघा. देर इज नथिंग एल्स दॅन नाव. देर इज नीदर yesterday, certainly, nor there is any tomorrow. How old you must be before you know that? There is only now. And if now is only 2 days, then 2 days is your life and everything in it will be in proportion. This is how you live life in 2 days. And if you stop complaining and asking for what you will never get, you will have a good life. A good life is not measured by any biblical span. मानवी आयुष्याच्या क्षणभंगुरतेवरचं इतकं वेगळं पण त्याच वेळी इतकं प्रखर आणि इतकं प्रभावी भाष्य आपल्याला फारसं कधी आढळत नाही. आणि हेमिंग्वेची मांडणी किती वेगळी आहे ती बघा. किंवा हे बघा, टुडे इज द ओनली वन डे इन ऑल द डेज दॅट विल एव्हर बी, बट व्हॉट विल हॅपन इन ऑल द अदर डेज दॅट एव्हर कम कॅन डिपेंड ऑन व्हॉट यू डू टुडे. केवढं मोठं सत्य अगदी सहजपणे हेमिंग्वे आपल्याला सांगतोय, अगदी साध्या सरळ भाषेत, कुठलाही आव न आणता आणि परत त्याच्या खास शैलीत. किंवा हे बघा, फॉर हिम इट वॉज अ डार्क पॅसेज विच लेड टू नो वेअर, देन टू नो वेअर, देन अगेन टू नो वेअर, ऑलवेज अँड फॉर एव्हर टू नो वेअर, हेवी ऑन एल्बोज इन द अर्थ टू नो वेअर, डार्क, नेवर एनी एंड टू नो वेअर, hung on all time, always to unknown nowhere. This time and again for always to nowhere. Now not to be born once again, always and to nowhere.
now beyond all bearing up and into nowhere. Suddenly, scalding, holding, all nowhere gone, and time absolutely still, and they were both there, time having stopped, and he felt the earth move out and away from under them. रॉबर्ट जॉर्डन आणि मारिया यांच्या मिलनाचं हे वर्णन किती काव्यात्मक तरीही किती वैशिष्ट्यपूर्ण आहे, नाही का? हेमिंग्वेच्या भाषेचं बहुचर्चित असलेलं वेगळेपण स्पष्ट करायला ही काही उदाहरणं पुरेशी आहेत आणि त्यात किती विविधता आहे, नाही का? बाहेर घडणाऱ्या घटनांचं वर्णन अतिशय वस्तुनिष्ठपणे करणारी हेमिंग्वेची भाषा रॉबर्ट जॉर्डनच्या भावावेशाचं वर्णन करताना आपलं रूप आमूलाग्र बदलते. कधी ती अतिशय हळवी, काव्यात्मक आणि स्वप्नावर देखील होते, तर कधी पूर्ण विवेचनात्मक विचारमंथनाने व्यापलेले होते, तर कधी असे कटू, निराश, भडक होते. हेमिंग्वेची ही बहुरंगी भाषा आपल्याला कादंबरीच्या कथानकात पार गुंगवून ठेवते. जरी या सगळ्याच कथानकावर युद्धातल्या अनिश्चिततेची, युद्धाच्या अपरिहार्यतेची, युद्धाच्या विफलतेची, त्यातल्या संकटांची, त्यातल्या हिंसेची आणि मरणाची दाट छाया असून देखील या कादंबरीचं असामान्यत्व यातच दडलेलं आहे. तसा या कादंबरीच्या कथानकाचा वेग संतच आहे, पण तो आपल्याला जराही जाणवत नाही. भूतकाळात घडणाऱ्या घटना या हेमिंग्वेनं एपिसोडिक पद्धतीने सादर केलेल्या आहेत, म्हणजे भागाभागात. त्यामुळे जरी त्या जास्त तपशीलवार वाटल्या तरी त्यामुळे कादंबरीची वाचनीयता अनेक पटीने वाढलेली आहे. जरी भौतिक जगात फार घटना घडत नसल्या तरी रॉबर्ट जॉर्डनच्या मनात जी उलथापालथ होत जाते त्याचं अत्यंत प्रत्ययकारी वर्णन हेमिंगने केलेलं आहे. तशी फॉर हुम द बेल टोल्स हेमिंग्वेची सर्वात मोठी कादंबरी, जवळजवळ 425 पानांची. या कादंबरीच्या कथानकात संवादांचं फार मोठं स्थान आहे. मगाशी म्हटल्याप्रमाणे या कादंबरीचं कथानक बहुतांश हे संवादच पुढे नेतात. एवढंच नव्हे तर या संवादातून कादंबरीतील निरनिराळ्या व्यक्तींची व्यक्तिमत्व यथार्थपणे आपल्यासमोर उभी करण्याची अजब किमया हेमिंग्वेने केलेली आहे. त्यांचे विचार, त्यांची भावविश्व, त्यांच्या निष्ठा, त्यांच्या विचारधारा, त्यांचं मानवी जीवनाविषयीचं आकलन हे सगळंच हेमिंग्वेनं केवळ या संवादांद्वारे आपल्यासमोर मूर्तिवंत साकार केलेलं आहे. रॉबर्ट जॉर्डन व्यतिरिक्त कुठल्याही दुसऱ्या व्यक्तीबाबत हेमिंग्वेने कुठलीच टिप्पणी केलेली नाही. त्यांच्या हातून घडणाऱ्या कृती आणि त्यांचे एकमेकाशी होणारे संवाद यातूनच आपल्यासमोर ही सगळी माणसं साकार होतात, आपल्याला कळतात आणि कधीकधी उमगतात देखील. या संवादात कित्येकदा मानवी जीवनाच्या अनेक पैलूंबद्दल गहन विचारमंथनही आपल्याला आढळतं. कादंबरीच्या शेवटी जेव्हा रॉबर्ट जॉर्डनला एकटं सोडून बंडखोरांची टोळी निघून जाते तेव्हा निघताना त्या टोळीचा सदस्य असलेला अतिशय राडा ऑगस्टिन रॉबर्ट जॉर्डनला साश्रू नयनाने म्हणतो की ऑल वॉर इज बुचरी. आणि तेव्हा त्याला रॉबर्ट जॉर्डन एवढंच म्हणतो, येस मॅन येस, बट गेट ऑन विथ दी. एकदा वृद्ध एन्सेल्मो रॉबर्ट जॉर्डनला सांगतो की युद्ध संपल्यावर त्यानं शिकारीसाठी या भागात परत यावं, कारण त्या भागात शिकार मुबलकपणे मिळत असतात. तेव्हा रॉबर्ट जॉर्डन त्याला नकार देतो आणि म्हणतो, आय डू नॉट लाईक टू किल ॲनिमल्स. तेव्हा वृद्ध एन्सेल्मो त्याला शांतपणे सांगतो, फॉर मी इट इज द अपोजिट, आय डू नॉट लाईक टू किल पीपल अँड ह्युमन बिईंग्स. या सगळ्या संवादात मानवी जीवनाच्या अनेक मूळ संकल्पनाच्या मुळाशी जाणारी एक विलक्षण ताकद आहे आणि या संवादांना सतत जाणवणारा खास हेमिंग्वे स्पर्श तर आहेच. या संवादामुळेच या कादंबरीला एक अतिशय वेगळं आणि आपल्याला भारून टाकणारं परिमाण दिलेलं आहे, हे मात्र नक्की. या संवादांचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे हेमिंग्वेने यात अनेकदा जुन्या बोलीभाषेतल्या शब्दांचा सरळ वापर केलेला आहे, म्हणजे दाऊ, कान्स्ट, दी वगैरे. खरं तर ही कथा घडते 1937 साली. जरी अध्यरत असलं की संवाद मूलतः
स्पॅनिश भाषेतले आहेत आणि त्यांचे केवळ भाषांतर आहे, तरी देखील हेमिंग्वेनं हे असे शब्द का वापरले आहेत यांचं गूढ कायम आहे. पण यामुळेच या संवादांना एक वेगळंच वजन प्राप्त झालेलं आहे. जरी कधी कधी हे शब्द आपल्याला खटकत असले तरी या कथानकात व्यक्तिरेखांची संख्या तशी कादंबरीच्या आकारमानाने फार नाही. या मोहिमेत भाग घेणारे त्या डोंगराच्या टोळीतले रिपब्लिकन्स मारिया आणि रॉबर्ट जॉर्डन एवढेच. त्यात अँसेल्मो हा रॉबर्ट जॉर्डनचा वृद्ध वाटाडा आहे, ज्याचं युद्धावरचं विवेचन आपलं काळीच फाडणार आहे आणि ज्याचा शेवटी पूल उद्ध्वस्त करणाऱ्या स्फोटात हकनाक मृत्यू होतो. या टोळीचा म्होरक्या असलेला आणि या मोहिमेला प्रथम विरोध करणारा पाब्लो आहे, जो युद्धाच्या नरसंहाराला खरोखरच विटलेला आहे. पण शेवटी रॉबर्ट जॉर्डनच्या मोहिमेत तो सर्वशक्तीनिशी सहभागी होतो. तर ऑगस्टिन अतिशय रांगडा फाटक्या तोंडाचा बंडखोर आहे. एल सोर्डो हा डोंगरातल्या दुसऱ्या टोळीचा नायक आहे, जो फासिस्ट सैन्याला मोठ्या हिमतीने तोंड देतो, पण त्या झुंजीत त्याचा मृत्यू होतो. या कतरीतून वाचलेला एल सोर्डोचा एकमेव सैनिक जोखीम आहे, जो युद्धाआधी कम्युनिझमने भारवलेला असा पोरसौदा तरुण आहे. पण युद्धातल्या अनुभवानंतर त्याचा उत्साह फार टिकत नाही. अँड्रे आणि इलॅडिओ हे दोघे बंधू आहेत. फर्नांडो हा अनुभवी मध्यमवयीन बंडखोर आहे. प्रिमिटिव्हो हा पॉब्लोचा वृद्ध सहाय्यक आहे. थोडासा आळशी असलेला अत्यंत विचारी असा जिप्सी राफेल आहे. केवळ नुसता ओझरता संदर्भ असलेले जनरल गॉल्स हा सोव्हिएत जनरल आहे, किंवा कार्काव हा सोव्हिएत थेर आणि माद्रिदमधला पत्रकार आहे. पण खरं म्हणजे या कादंबरीच्या प्रमुख व्यक्तिरेखा तशा तीनच: पिलार, मारिया आणि रॉबर्ट जॉर्डन. पिलार ही पाब्लोची बायको, कणखर, खंबीर, निग्रही, अतिशय समंजस आणि विचारी देखील. रिपब्लिकन्सच्या ध्येयावर अढळ श्रद्धा असणारी, अनाथ मारियाला जीवापाड जपणारी, तिच्यावर मायाची पाखर घालणारी, स्पष्ट वक्ती, उंच, बलदंड, कर्तव्य कठोर, पण तेवढीच कोमल मनाची, रॉबर्ट जॉर्डनवर जीव लावणारी अशी ही पिलार आपल्या मनात घर करणारी आहे. दुर्दैवी मारिया, युद्धाची खऱ्या अर्थाने शिकार झालेली, असहाय्य, रॉबर्ट जॉर्डनवर वेडं प्रेम करणारी, भाबडी, सरळ, एखाद्या लहान मुलासारखी निष्पाप. मारिया ही हेमिंग्वेची अतिशय भावणारी अशी नायिका आहे. आणि शेवटी आहे आपला नायक रॉबर्ट जॉर्डन, खरा अमेरिकन नागरिक, पण ध्येयावरच्या निष्ठेमुळे आपल्या देशापासून लांब असलेल्या स्पेनच्या यादवी युद्धात हिरिरीने लढणारा, दारुगोळ्यात प्रवीण असलेला कुशल सैनिक. पण मारियाला भेटल्यावर आयुष्याची अत्यंतिक ओढ परत अनुभवणारा, मोहिमेची विफलता जाणून देखील त्याला दिलेल्या कामगिरीपासून कधीही मागे न फिरणारा, बुद्धिवादी, विचारी आणि तरीही हुकुमाचा ताबेदार असलेला, शूर, दिलदार, शेवटी मरणाला निर्धास्तपणे कवटाळणारा आणि त्याही स्थितीत आपल्या नवीनच आलेल्या सहकाऱ्यांचा पलायनाचा मार्ग सुकर करणारा हा रॉबर्ट जॉर्डन ही जागतिक वाङ्मयातील एक अविस्मरणीय व्यक्तिरेखा आहे. हेमिंग्वेनं या सगळ्याच व्यक्तिरेखा आपल्यासमोर अक्षरशः जिवंत केलेल्या आहेत. पण या सगळ्याच कथानकावर रॉबर्ट जॉर्डनच्या अतिशय गुंतागुंतीच्या व्यक्तिरेखेची दाट छाया आहे. आणि त्याच्या सगळ्या तळमळीत, त्याच्या दोलायमान मनस्थितीत, त्याच्या कधी संपणाऱ्या मानसिक संघर्षात आणि त्याच्या विफल शौर्यात आपण जणू एकरूपच होऊन जातो. आणि ही जादू आहे हेमिंग्वेच्या जबरदस्त लेखणीची. फॉर हुम द बेल टोल्स कादंबरी प्रकाशित झाली 1940 साली. प्रकाशित झाल्यावर या कादंबरीला उदंड लोकप्रियता मिळाली. काही महिन्यातच या कादंबरीच्या 5 लाखाहून अधिक प्रती विकल्या गेल्या. पुलिट्झर पारितोषिकासाठी तिची शिफारस केली गेली आणि तिला बुक ऑफ द मंथ क्लब हे नामांकनही मिळालं. इतक्या वर्षानंतरही या कादंबरीची लोकप्रियता कायम आहे. या कादंबरीवर आधारलेला हॉलिवूडचा चित्रपट फार गाजला. 1943 साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटात गॅरी कूपर आणि इनग्रिड बर्गमन या हॉलिवूडच्या दिग्गज कलावंतांनी प्रमुख भूमिका साकारलेल्या आहेत. या चित्रपटाचं 9 अकॅडमी पारितोषिकांसाठी नामांकनही झालं.
या कादंबरीवर आधारलेल्या नभोवाणी नाट्यातही गॅरी कूपर आणि इनग्रिड बर्मननी काम केलं. 1959 साली या कादंबरीवर आधारित दूरचित्रवाणी मालिका सादर करण्यात आली. 1965 साली आणखीन एक दूरचित्रवाणी मालिका आली आणि परत आत्ताच 2014 मध्ये या कादंबरीवर आधारलेलं नभोनाट्य बीबीसीवर सादर केलं गेलं. रसिको, युद्ध हे कुठल्याच समस्येचं समाधान नाही हा विचार सुत्यच आहे, पण मानवी इतिहास हा युद्धांचा इतिहास आहे तेवढंच खरं आहे. युद्धस्थ कथा रम्या असं आपल्याकडे म्हटलं जातं खरं, पण युद्ध किती भीषण असतं, किती विफल असतं, किती भयावह असतं याचं अत्यंत विदारक चित्रण हेमिंग्वेनं काही वेगळं भाषण न करता या कादंबरीत केलेलं आहे. स्वतः हेमिंग्वेनी स्पॅनिश युद्धात एका वृत्तपत्राचा पत्रकार म्हणून भाग घेतला होता. त्याला त्यात आलेल्या अनुभवातून या कादंबरीची निर्मिती झालेली आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवर एक हळवी प्रेमकथाही खास हेमिंग्वे शैली त्या कादंबरीत आहे, ज्याने या कादंबरीला एक वेगळीच उंची मिळालेली आहे. युद्धाची विफलता इतक्या भद्रगतीने सांगतानाच हेमिंग्वेनं युद्ध, प्रेम, बंधुभाव, कर्तव्यनिष्ठा, विचारधारांचा मानवी मनावरचा प्रभाव, क्रूरता, हिंसा आणि मरण अशा अनेक मूलभूत मानवी जाणीवांचा अत्यंत उत्कटेने उहापोह केलेला आहे. हेमिंग्वेनं या कादंबरीचं नाव प्रसिद्ध इंग्लिश कवी जॉन डनच्या एका सुप्रसिद्ध इंग्लिश सॉनेटवरून म्हणजेच सुनीतावरून घेतलेलं आहे. हे मी सगळं सांगत नाही आपल्याला, पण त्यातला नेमका भाग मी आता उद्धृत करतोय. त्यावेळी अशा आहेत: नो मॅन इज अन आयलंड एंटायर ऑफ इट सेल्फ. एव्हरी मॅन इज अ पीस ऑफ कॉन्टिनेंट, अ पार्ट ऑफ द मेन. एनी मॅन्स डेथ डिमिनिशेस मी बिकॉज आय एम इन्वॉल्ड इन मॅनकाइंड अँड देअरफॉर नेव्हर सेंट टू नो फॉर हुम द बेल टोल्स, इट टोल्स फॉर दी. ख्रिश्चन धर्माच्या प्रथेनुसार कुणाही माणसाचा मृत्यू झाला तर चर्चमध्ये 9 वेळा घंटानाद केला जातो. जॉन डननं त्याच्या सुनीतामार्फत भूतलावर कुणाही माणसाचा मृत्यू झाला तर तो आपला देखील मृत्यू आहे. त्यामुळे आपलीही माणूस म्हणून न मरणारी क्षती होत असते. म्हणूनच ही घंटा कुणासाठी वाजते कधीच विचारू नका, तर ती नेहमीच आपल्यासाठी वाजत असते असं म्हटलेलं आहे. कारण सगळी मानवजात एकच आहे. मानवी आयुष्याचं हे चिरंतन सत्य अर्नेस्ट हेमिंग्वेनं एका युद्धकथेच्या द्वारे या कादंबरीत अतिशय विलक्षण रीतीनं अधोरेखित केलेलं आहे. आणि हे करताना या युद्धकथेत त्यानं एका हळूवार प्रेमकथेची गुंफण केलेली आहे. ही जणू असाध्य गोष्ट इतक्या विनाशास रीतीने साध्य करायला केवळ हेमिंग्वेची असामान्य प्रतिभाच पाहिजे, नाही का? अतिशय मोठा कथा अवकाश असणारी, मानवी जीवनाच्या अनेक संकल्पनांवर अगदी सोप्या भाषेत अत्यंत गहन विचार मंथन आणि मनन असलेली, युद्धाची भयावहता आणि विफलता अतिशय प्रखर करणारी, आपल्याला अतिशय अस्वस्थ, सुन्न आणि दिग्मूढ करणारी अर्नेस्ट हेमिंग्वेच्या अलौकिक प्रतिभेतून साकार झालेली कादंबरी जागतिक साहित्याचा एक फार मोठा मानदंड ठरलेली आहे आणि यात आश्चर्य काहीच नाही.